गुलबर्गा जेई रिश्वत मांगते हुए पकड़ा गया। मिनिस्टर प्रियंक खरगे के घर के हलके में भ्रष्टाचार का बड़ा मामला। गुलबर्गा कलबुर्गी जिला के चितापुर तालुका में एक हैरान कर देने वाला भ्रष्टाचार का मामला सामने आया है, जहां पंचायत राज इंजीनियरिंग पीआरई डिपार्टमेंट के एक जूनियर इंजीनियर जेई रिश्वत मांगते हुए पकड़ा गया। ये मामला सीसी रोड कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट के बिल को प्रोसेस करने के बदले में रिश्वत लेने का है। मुलजिम जेई श्रीपत कुलकर्णी, जो चितापुर पीआरई डिवीजन में तैनात है, उसने 15वीं फाइनेंस कमीशन की स्कीम के तहत किए गए एक प्रोजेक्ट के बिल को क्लियर करने के लिए कॉन्ट्रैक्टर से 5% कमीशन मांगा। ये घटना गुंडगुर्ती ग्राम पंचायत के दायरे में हुई। एक वीडियो में जेई कॉन्ट्रैक्टर के साथ पैसों का मामला डिस्कस करते हुए दिखाई देते हैं। सबसे चौंकाने वाली बात यह है कि जेई ने यह भी दावा किया है कि पंचायत डेवलपमेंट ऑफिसर पीडीओ भी 3% अलग से कमीशन मांगता है, जो कॉन्ट्रैक्टर को देना पड़ता है। ये मामला इसलिए भी सीरियस है क्योंकि ये मिनिस्टर प्रियंक खरगे के घर के हलके चितापुर से जुड़ा हुआ है। मुकामी लोगों और कार्यकर्ता ने कमीशन रैकेट की सख्त मजम्मत की है, जो पंचायत राज इंजीनियरिंग डिपार्टमेंट में चल रहा है। वीडियो सबूत सामने आने के बाद लोगों ने पुरजोर मांग किया है कि इस मामले की पूरी जांच हो, जिम्मेदार अफसरों के खिलाफ सख्त से सख्त एक्शन लिया जाए। ये केस गांव के विकास प्रोजेक्ट में चलते आ रहे भ्रष्टाचार को उजागर करता है और सरकारी डिपार्टमेंट में जवाबदेही की शिद्दत से जरूरत को दिखाता है। ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡಿರ್ತೇವು ನೀವು ನೋಡ್ರಿ ಒಂದ್ ಬಿಡ್ರಿ 2 ಬಿಡ್ರಿ ಅಂದ ಇಲ್ರಿ ಸರ್ ನನಗೆ 5 ಬೇಕು ಅಂತ ಅಂದಾರ ಪಿಡಿಒ ಮೇಡಮ್ ನಾಂದ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡ್ತೇವ್ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡ್ತೇವ್ MBA ಬರೀತೇವು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೇವು ಟೈಪ್ ಮಾಡಿಸ್ತೇವ್ ಹೋಗಿ ಕೂತು ಕೆಲಸ ಬರ್ತೇವ್ 10 ಸಲ ಹೋಗಿ ಬರ್ತೇವ್ ಒಂದೊಂದ್ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋದ 2-3 ಸಲ ನೋಡಿದೇವ್ ಆ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದೇವೆ ಮತ್ತೆ ಮುಡ್ ಹೋಗಿದ್ದೇವೆ ಎಲ್ಲ ನಮ್ದೇ ಅಲ್ರಿ A to Z ನೋಡ್ತಿರ್ತೇವ್ ನಾವೇ ಮಾಡ್ತೇವ್ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡ್ತೇವ್ ಆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ನಾವೇ ಎಲ್ಲ ಗೈಡೆನ್ಸ್ ಕೊಡ್ತೇವ್ ಅವ್ರ ಏನಿಲ್ಲ ಒಂದೇ ದಿನ ಕೆಲಸ ಅವ್ರದ್ದು ಅಂದ್ರು ನಾವು 5% ತೊತ್ತೇವ್ ನೀವು 3 ತೋರಿ ಅಂದ್ರ ಇಲ್ರಿ ಸರ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅದು 5% ಕೊಡೋತ್ ಹೇಳ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ ಈಗ ರೀ 51,612 ಇವ್ರದ್ದು GST ಆತು 12%. AWದು 3%, ನಮ್ದು 5%, 8% ಹಚ್ಚಿನಿ. PDO ಒಂದು 5% ಹೇಳ್ಯಾರ. ನೀವು ಹೆಂಗಂತೀರಿ ಹಂಗೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಸರ್. ಮೊದಲು ನಾ ಈಗ ಅವ್ರು GST ಮೈನಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಮೌಂಟ್ ಹೇಳ್ರಿ. ನಾನು GST ಮೈನಸ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಕೊಡ್ಬೇಕು ಸರ್? ನೋಡಿ GST ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಅದು 430,107 ಮಾಡೀನಿ. 4,30,107 ನನಗೆ ಜಮಾ ಆಗ್ಯದ. ನಿಮ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ ಕೊಡ್ತೀನಿ ನಾ ಬರದೆ. ಏನೋ ಬ್ಯಾಂಕ್ ಅದ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಹಾಕ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ. ಓಪನ್ ಆಗಲಾಗ್ಯದ. ಅದರಾಗ 51,001 ಒಂದು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಎಷ್ಟು ಸರ್? ನಂದು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಎಷ್ಟು ರೀ? ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ರೀ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು ಅಗ್ರಿಮೆಂಟ್. ಹಾಂ, ಅದು ಟೋಟಲ್ ಹಿಡಿದು ನನಗೆ ಹೇಳ್ರಿ ಸರ್. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಮೌಂಟ. ಇಲ್ಲ ನೀವು ನಾವೊಂದು ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಧ ತಾಸು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬಿಜಿ ಇದ್ದೀನಿ. ಅರ್ಧ ತಾಸು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಲ್ಲ ಅರ್ಧ ತಾಸದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ತಾಡ್ರಿ. ನೀವು 10 ನಿಮಿಷದಾಗ ನಾ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನಿಮ್ಗೆ ಏನು ಬೇಕು ಸರ್? ಅದು ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಅದು ನಂದು ಎಷ್ಟು ಆಗ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. 3,500, 2,500, 5, 4, 6, 6,800 ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀ 14,900 ಹಿಡಿದೀನಿ. 7,400ದಾಗ 6,000